हे नमस्कार, रामकृष्ण हरी. आज काम जरा लवकर आठवून पुण्यातनं घरी आलो. वातावरण सांगतो. इकडं मावळता सूर्य आहे. मावळता सूर्य, पाठीमागे कोंबड्या सोडल्यात. वारं इकडून वारं येतंय जबरदस्त. एकदम प्रसन्न वातावरण आहे. सनसेट पाहतोय, वारं येतंय, ऊसामधून गवत हलतंय. म्हणजे ऊस हलतोय, गवत हलतंय आणि मन प्रसन्न आहे. दमून आलो होतो. हे सगळं वातावरण पाहिलं, जरा फ्रेश वाटलं. म्हटलं तुमच्याशी जरासं बोलावं, जे अनुभव आहे ते शेअर करावे. मित्रांनो, का आपल्याला चांगल्या वातावरणात राहायचं आहे, का चांगल्या लोकांसोबत राहायचं आहे? तर याच्यासाठी जर तुमचा मूड जरी पडलेला असेल, तुम्ही एखाद्या वेळी काही करायची इच्छा नसेल, तर जो आपला सराउंडिंग, जो अवतीभोवती जो परिसर आहे, ज्या लोकांमध्ये राहतो, ज्या वातावरणात राहतो, तो आपल्या खूप म्हणजे खूप गोष्टींना इम्पॅक्ट करतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, चांगल्या गोष्टी पहा, चांगल्या लोकांचा सहवास ठेवा. जर नाही पटत तिथून बाहेर पडा, कोणालाच दोष देऊ नका. आत्ता आपली परिस्थिती जी काय असेल, पण मनस्थिती आपल्या हातात असते ना. जर तुमची मनस्थिती स्थिर असेल ना, तर परिस्थितीवरती कंट्रोल करता येतो. मी सकाळी 5 वाजता उठतो, रात्री झोपायला कधी-कधी 12 वाजतात. पण एकसारखं काम करतो. का? तर वातावरण छान मिळालंय, जे करायला आवडते ते करतोय. कधी मनासारखं जात नाही. याचा अर्थ असा नाही ना, की आपलं आयुष्य खराब आहे. वेळ खराब असू शकतं, आयुष्य नाही. पटतंय का? कमेंटमध्ये कळवा. लव्ह यू ऑल. टेक केअर.